अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा तुमचा दिवस चांगला जावो, स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल, स्वामींवर तुमची श्रद्धा असेल, तुम्हाला स्वामी सेवेची माझ्याप्रमाणे आवड असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे की 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्त आपापल्या परीने स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करतात. आपल्याकडून स्वामींची थोडी का होईना सेवा झाली पाहिजे असे आपल्या सर्वांनाच वाटत असते. त्याचप्रमाणे काही नवीन सेवेकरी असतात, त्यांनाही व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीसेवा कशी करावी हे कळते. माझे काही ताई दादा हे जॉब करत असतील, घरचे आणि ऑफिसचे काम करून त्यांना कदाचित केंद्रात जाणेसुद्धा शक्य होत नसेल, तर त्यांनाही स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा, त्याचे नियम विधी यांची माहिती मिळेल. जर तुमची काही इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल की ती इच्छा पूर्ण होणे कठीण आहे किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे, कसे पुढे जावे कळत नसेल, आपली मागणी कशाप्रकारे स्वामींना मागायचे आहे, तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजेच 10 एप्रिल रोजी तुम्हाला एक नवस बोलायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींना नवस कशाप्रकारे बोलायचा आहे जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थांना नवस बोलायचा कसा, त्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला कोणती पूजा किंवा व्रत करण्याची आवश्यकता नाही. यासाठी आपल्याकडे फक्त स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप दीप लावून स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे. नेहमीप्रमाणे स्वामींची तुम्ही जी काही सेवा करत असाल ती सेवा करायची आहे. त्यानंतर स्वामींसमोर शांत चित्ताने बसून स्वामींना प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण व्हावीशी वाटते ती इच्छा बोलावी आणि ती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींची जी काही सेवा करणार असाल ती बोलावी. नवस्फूर्तीनंतर करायची सेवा व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. थोडक्यात तुम्ही जी काही स्वामींची सेवा करू शकतात ती बोलावी. जसे की मी अक्कलकोटी तुमच्या दर्शनाला येईल, ज्या काही वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकत असाल त्या वस्तू तुम्ही केंद्रात द्याल किंवा गरजू व्यक्तींना मदत कराल. यथाशक्ती तुम्ही जे काही करू शकता ती सेवा करा. तुमची इच्छा 15 दिवसांनी, महिन्यांनी, जेव्हा कधी पूर्ण होईल, अर्थात ती पूर्ण होणारच यात काही शंका नाही, पण जेव्हा कधी तुमची ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही केलेला सेवारूपी नवस पूर्ण करावा. मीही असे नवस केलेले आहेत आणि महाराजांनी माझे ते नवस, माझ्या इच्छा पूर्ण देखील केल्या आहेत. मात्र नवस बोलल्यानंतर महाराजांची नेहमीप्रमाणे सेवा करायला विसरू नका. नवस पूर्ण झाल्यानंतर मात्र नवस्फूर्तीनंतर बोललेली सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, नाहीतर वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर आपली देवावर श्रद्धा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मनात कोणतीही शंका ठेवू नये. पूर्ण श्रद्धेने हे व्रत करावे. पूर्ण श्रद्धेने देवावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, कारण जसा भाव तसा देव. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.